आता का MRI केलं ना, तर ते MRI मध्ये ते म्हटले की 3 गाठी झाल्यात पाण्याच्या. त्या आपण गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं. हा म्हणजे ते काढून घ्यावं लागते असं सांगितलं. एकच गुडघ्याचं. तुमची दोन्ही पण दुखतात ना? हा, हे खूप वर्षापासून दुखतंय. दोन्ही गुडघे दुखतात आणि पूर्ण पाय, म्हणजे गुडघेच नाही दुखत, म्हणजे पूर्ण पाय दुखतात. ते MRI मध्ये ते काय म्हणतात की खूप झीज झालेली गुडघ्यांची. झीज झाल्यामुळे दुखतं असं डॉक्टर सांगतात. पूर्ण पाय दुखतात असं? हा असं सांगितलं? हो. म्हणजे चुकीचं सांगितलं मला. झीज खूप झाली ते म्हणे, जास्त प्रमाणात झीज झाल्यामुळे दुखतात असं ठीक सांगतात. आहे, ते दुखतंय मग मान हात का दुखतात मग? ते म्हणतात की इथली पण मणक्याची पण झीज झाली, मानेची पण झीज झाली असं काय का? झालं काय, आता तुमच्या गुडघ्यांची झीज झाली दोन्ही. त्याचं मेन कारण झालं L5 मध्ये गॅप पडलं, त्याच्यातली कार्ट्रिज बाहेर आली, सायटिकाना दबली गेली. मग चढल्यापासून तुमचे दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते. थोडी जरी चालली की कळ लागते, रग लागते, बसूची वाटते. आणि जड पडतो. जड पडतं. जिना मी चढू शकतो. आता हा जिना चढायला मला खूप त्रास झाला. याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. या देवाने आपल्याला वरदान दिले, दिवसभरात हजारो सेल डेट होता, रात्री रिजनरेट होता. पण हा नियम तुम्हाला लागू नये. का की नसच ऍक्टिव्ह नाही. या नसाचं काम सेल्स रिजनरेट करणं, डेव्हलप करणं. नस ही ब्रेनच्या कनेक्टेड असते. हे दिसलं इथं माझ्या रज्जूला कनेक्ट, आणि ती ब्रेनला कनेक्ट असते. आपण झोपल्यानंतर ती ब्रेनला सांगते सेल्स रिजनरेट कुठे करायचं, काय करायचं, कुठे डेव्हलपमेंट करायची. ह्या नसायचं काम असतं. पण तीच मी ऍक्टिव्ह तो होईल कसं का तुम्हाला प्रॉब्लेम सांग. अशीच गादी मानेमध्ये बाहेर आली. ही नस ब्रेन छाती पाठ सोडलं तुम्ही आता म्हणून मानेपासून डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो, बसून काही चक्कर येतात. तुम्ही ह्या गोष्टी झोपले, हाताला कळ लागते, रग लागते, मग घेता या गोष्टी झोपले, हाताला कळ लागते, रग लागते. डोक्यात ठेवलं तर बरं वाटतं, गाडी चालवली का कळ लागतं. थोडं जरी काम केलं का हात भरून येतात आणि दुखतं. हे तुम्ही मला सांगायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. त्याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस, याला म्हणतात सायटिका. या नसा गुडघ्याला कनेक्ट असं असतं, गुडघे थर्ड स्टेजला घसले. म्हणजे तुम्ही अजून या नसा आहे तर अशाच मान ठेवल्या, पुढच्या 5 वर्षात तुम्ही गुडघे आता या आजारावरती जगात मेडिसिन तयार झालेलं नाही. जगात कारण याचं बॉडी एखाद्या ठिकाणी पडली, झटका बसला तर स्पायनल कॉर्डचं, जॉईंटचं अलाइनमेंट बिघडतं. जसं की 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर एखाद्या खड्ड्यात जाऊन गाडी आदळल्या अलाइनमेंट बिघडतं. पण चा घसतं का नाही असं. त्याला काय म्हणजे 5,000 10,000 खंड रन व्हावं लागतं. म्हणजे एखादा व्यक्ती जाऊन आदळला, पडला, त्यांनी जर लगेच MRI केला तर त्याच्यात काही दिसत नाही. पण तेच तुम्ही 5 वर्ष 10 वर्षानंतर MRI केला, त्याच्यात भरपूर चेंजेस दिसतात. पण बरेच जणांचं हेच चुकतं, तुम्ही आधी ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला MRI केला होता तेव्हा काही दिसलं नाही, मग परत काय MRI करू असं आहे. पण हेच बऱ्याच पेशंट सोबत घडतं की जी गोष्ट घडते ती लगेच जाणवत नाही. नंतर ती हळूहळू स्पायनल कॉर्डची तुमची सेटिंग बिघडते, त्याच्यात हळूहळू प्रमाणात झीज होत जाते. जशी झीज झाली ह्या ज्या नसा त्या दबल्या जातात आणि त्याच्याने हा प्रकार वाढतो. आणि तुमच्यासोबत तेच घडलं. तुम्ही खूप वर्षापूर्वी काही तुमच्या ऍक्सिडेंटची पडण्यात आलं, काही झालं, त्यावेळेस तुमच्या अलाइनमेंट बिघडलं, सर्वाइकल आणि सायटिकाचं, लंबर आणि सर्वाइकल. शाळेत असताना पडलेली आहे. खूप वर्षाचा प्रॉब्लेम आहे. ते हळूहळू असेल चित्र 5-6 आता जसं या नसा ऍक्टिव्ह झाल्या की त्या गुडघ्याला ब्लड सर्क्युलेशन सेल्स रिजनरेट होती, त्याच्याने गुडघ्याची झीज होते. तोपर्यंत नस ऍक्टिव्ह होत नाही, फरकच पडणार. समजलं? आजपर्यंत एवढं मला तुम्हाला किती डॉक्टरांनी दिलं. पण मग काय होतं की मी आता पेन